नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल। प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थातच राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन सुरू करण्यात आलेल्या योजनेचे आजपासून म्हणजेच 1 जुलै 2024 पासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या अर्ज भरण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे। म्हणजेच 15 जुलै 2024 पर्यंत लाभार्थी आपले अर्ज भरू शकतात। मित्रांनो, लाभार्थ्यांना अल्प मुदत दिलेली असल्यामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे, ती म्हणजे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करावे लागतील। याच्यासाठी राज्यातील भरपूर लाभार्थी या योजनेसाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत। पण मित्रांनो, असं करू नका। सर्वात पहिल्यांदा ही योजना नक्की तुमच्यासाठी आहे का याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घ्या आणि मगच या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट तयार करा। उगाच या डॉक्युमेंट वरती खर्च करत बसू नका। सर्वात पहिल्यांदा या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात का, या योजनेच्या अटी पात्रतेचे निकष सर्वात पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतरच हे कागदपत्र जमा करून तुम्ही या योजनेचा अर्ज भरा। तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र असाल तर 100% तुम्हाला लाभ हा दिला जाणार आहे, तो कशाच पद्धतीने चुकणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याच्याबद्दलची माहिती दिली जाईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट जमा करण्यासाठी सांगितलं जाईल। त्यासाठी मित्रांनो, धावपळ न करता या योजनेच्या नियम, अटी व निकष जाणून घ्या। तर मित्रांनो, नक्की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का याच्या संदर्भातली सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही पात्र ठरणार आहात का याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया। तर पाहू शकता मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक GR काढण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या GR मध्ये स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे नक्की कोणकोणते लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत, आणि हीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही याआधी सुद्धा ही माहिती पाहिलेली असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ स्किप करू शकता। जर तुम्हाला या योजनेच्या नियम, अटी, पात्रतेचे निकष माहीत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुढे पाहू शकता। तर मित्रांनो, या GR मध्ये अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा योजनेचे लाभार्थी पहा। योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा आणि घटस्फोटित किंवा परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत, अशी स्पष्ट माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तसेच मित्रांनो, योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असली पाहिजे ही सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे। पाहू शकता, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे। तसेच किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे ज्या महिलांना 21 वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि त्या महिला 60 वर्षाच्या आत आहेत त्याच महिला या योजनेअंतर्गत पात्र असणार आहेत। तसेच मित्रांनो, चौथा मुद्दा पहा, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। मित्रांनो, नुसते बँक खातेच असणे आवश्यक नाही तर ते बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक सुद्धा असणे आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, पाचवा मुद्दा पहा, लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 2,50,000पेक्षा जास्त नसावे, म्हणजेच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यात आलेलं आहे। आता मित्रांनो, अपात्र कोण आहेत, अपात्र कोण असणार आहेत याच्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे असे कुटुंब या योजनेअंतर्गत अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल अशा कुटुंबातील महिला सुद्धा अपात्र असणार आहेत। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबांना सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात आलेला आहे।
परंतु बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेअंतर्गत अपात्र ठरणार नाहीत, त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे। तसेच मित्रांनो, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर त्या सुद्धा महिला या योजनेअंतर्गत अपात्र ठरवण्यात येणार आहेत। अर्थातच मित्रांनो, एखाद्या महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत 1,500 रुपयापेक्षा जास्त महिन्याचा लाभ घेत असेल तर त्या महिलेला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। जर एखादी महिला 1,000 रुपये लाभ घेत असेल तर या योजनेअंतर्गत त्या महिलेला 500 रुपये लाभ देऊन एकूण 1,500 रुपये महिन्याची भरती करून दिली जाईल। तसेच मित्रांनो, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज भरता येणार नाही, त्या अपात्र असणार आहेत। तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कोऑपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा महिला सुद्धा या योजनेअंतर्गत अपात्र असणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, म्हणजेच मित्रांनो सर्व कुटुंबाची एकत्रित मिळून 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल। आता कुटुंबाची म्हणजे कुटुंबाची व्याख्या कशी असणार आहे यासाठी शासनाच्या माध्यमातून एक शुद्धीपत्रक सुद्धा काढलं जाणार आहे। मात्र तोपर्यंत अशी माहिती आलेली आहे, रेशन कार्डवरती जेवढे नावं असतील तेवढ्या नावांचं एक कुटुंब ग्राह्य धरलं जाईल। मग त्या संपूर्ण कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ते लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र नसणार आहेत। तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असतील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर कुठल्याही 4 चाकी वाहनांची नोंद असेल तर ते कुटुंब अपात्र ठरणार आहेत। त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो, ट्रॅक्टर हे 4 चाकी वाहनांमध्येच येतं, मात्र ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचं वाहन असल्यामुळे ट्रॅक्टर या 4 चाकी वाहनांच्या लिस्टमधून वगळण्यात आलेला आहे। ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत। मित्रांनो, या सर्व अटी शर्तीची पूर्तता जर तुमचं कुटुंब करत असेल तरच तुम्ही कागदपत्र जमा करा। जर तुम्ही या अटी शर्तीची पूर्तता करत नसाल, तुम्ही या योजनेअंतर्गत अपात्र ठरतच असाल तर उगाच पैसे घालवू नका, या योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।